भाजी तीच चपाती खाऊन जर वैताग आला असला ना, फक्त चपातीच्या जागेवर अशी भाटी बनवायची आणि मस्त डाळ बनवायची, मग काय जेवणाची मजाच काहीतरी वेगळी होऊन जाते ना. मग त्यासाठी काय करायचं, पीठ घ्यायचं. आता इथं गव्हाचं पीठ घेतलंय आणि 4 वाट्या घेतले. त्या पिठामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा बारीकवाला, त्याच्याबरोबर ओवा टाकायचा असं हातावर चोळून, मीठ टाकायचं आणि त्याच्यात ना खाण्याचा सोडा अर्ध्याचा पण अर्धा चमच टाकायचा आणि 4 चमच तेल टाकायचं. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, हातावर चोळून घ्यायचं आणि नंतर अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं. त्याला थोडंसं मिक्स करायचं आणि आता पाणी टाकून आहे ना पीठ आपण कसं चपातीला मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं. फक्त चपातीचं थोडं पातळ असतं, याचं थोडं घट्ट असतं. आणि याला 10 मिनिटं ठेवून द्यायचं. नंतर अशा चाळणीला ना तेल लावून घ्यायचं आणि नंतर 10 मिनिटाच्या नंतर एक उंडा तोडून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं. लाटल्याच्या नंतर आहे ना त्याचा रोल करायचा. तर रोल आपण आळूच्या वडीला कसा रोल करतो आळूच्या पानात, त्या प्रकारे याचा रोल करून घ्यायचा असा. आणि दुसरा प्रकार पण दाखवते मी तुम्हाला. तर आपण चपातीला कसं त्रिकोण करतो तसा चपातीचा लाटून घ्यायचा आणि त्रिकोण असं त्याला फोल्ड करायचं आणि परत रोल करायचा. किंवा तुम्ही तसं सुद्धा ठेवू शकता, फक्त फोल्ड करून त्याचे तोंड दाबून घ्यायचे. आणि तसं सुद्धा मी एक केलाय, तो त्याच्यात ठेवून द्यायचा सहज आणि सगळे रोल करून. आणि इथं मी आता पाणी गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि चांगलं 20 मिनिटं आहे ना याला वाफवून द्यायचं मीडियम गॅसवर. 20 मिनिटाच्या नंतर काढून घेतलं ना, असले जबरदस्त फुगून निघतात नाही, थंड करून घ्यायचे. आणि आपल्याला पाहिजे तशा याच्या भाट्या कापून घ्यायच्या. आणि मी जे एक त्रिकोणी केलं होतं ना ते सुद्धा तुम्हाला कापून दाखते. ते सुद्धा खूप छान असं फुगलंय आणि मस्त त्याला जाळी पडलेली आहे. अशा सगळ्या कापून घ्यायच्या आणि तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं का हे त्याच्यात सोडून द्यायचं आणि मस्त मीडियम बारीक गॅसवर याला ना चांगलं खरपूस तळून घ्यायचं बरं का. असं आतपर्यंत असं तळलं पाहिजे. आता सगळ्या तळून घ्यायच्या आणि आता तुम्हाला दाखवते मी किती छान आपल्या भाट्या एकदम रेडी झालेल्या आहेत. एकदम जाळी त्याला आलेली आणि आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे केले ना तुमच्या सुद्धा अशाच होणार. आता इथं मी मस्त डाळ बनवलेली आहे. अशी चुरून घ्यायची भाटी आणि त्याच्यावर डाळ टाकायची आणि 1 चमच तुपाचा टाकायचा. काय लागते ही टेस्ट. तुम्ही अशी बनवून बघा भाटी आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या भाटी बरोबरच्या डाळीची रेसिपी पाहिजे असेल ना तेही सांगा.